सावधान, जर तुमची रास कुंभ असेल तर हा व्हिडिओ अर्ध्यावर सोडण्याची चूक अजिबातच करू नका. येत्या 29 ऑगस्ट रक्षाबंधनानंतर म्हणजेच की 29 ऑगस्टच्या मध्यरात्रीपासून तुमच्या आयुष्यात असा एक प्रचंड स्फोट होणार आहे ज्याची तुम्ही स्वप्नातही कल्पना केली नसेल. 29 ऑगस्ट नंतर तुमच्या पाठीमागे एक असा दुर्मिळ, भयंकर आणि शक्तिशाली सुवर्णयोग तयार होतोय जो गेल्या अनेक शतकात कधीच घडला नव्हता. 29 ऑगस्टच्या या एका रात्रीनंतर पुढचे 15 दिवस तुमच्या आयुष्यात असे 18 धक्कादायक बदल घडणार आहेत जे पाहून तुमच्या अंगावर काटा येईल. काहींचे आयुष्य एका रात्रीत सोन्यासारखे चमकणार आहे, तर काही लोक एका छोट्या चुकीमुळे उद्ध्वस्त होऊ शकतात. आजच्या विशेष व्हिडिओमध्ये, अत्यंत गुप्त आणि धक्कादायक व्हिडिओमध्ये मी तुम्हाला असे 18 महाबदल सविस्तर सांगणार आहे जे ऐकून तुमच्या पायाखालची जमीन सरकेल. काय करायचं, काय टाळायचं आणि शेवटी एक असा भयंकर शक्तिशाली महाउपाय जो तुमचं आयुष्य बदलू शकतो. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण 29 ऑगस्ट नंतर काळ आता पूर्णपणे बदलतोय. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त, श्री स्वामी समर्थ. नमस्कार मंडळी, तुम्हा सर्वांचं दत्त कृपा या चॅनलमध्ये मी स्वागत करते. तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन आले असाल तर आत्ता सबस्क्राईब करा. कमेंट बॉक्समध्ये माझा स्वामींवर पूर्ण विश्वास आहे, माझ्या घरामध्ये स्वामींचं वास्तव्य आहे हे कमेंट करायला अजिबात विसरू नका. आणि हो, ज्यांना खरोखरच स्वामींचे असे 5 संकेत जे मिळाले आहेत ना, त्यांनी ही कमेंट करायला अजिबात विसरू नका, जेणेकरून एका कमेंटद्वारे तुमचा आणि तुमच्या घरावर स्वामींचा आशीर्वाद हा नक्कीच होणार आहे. मंडळींनो, कमेंट केली, सबस्क्राईब केलं तर बेल आयकॉनला सुद्धा प्रेस करा, म्हणजे जेव्हा कधी मी कुंभ राशीचा व्हिडिओ अपलोड करेल ना, त्याचं सर्वात अगोदर नोटिफिकेशन तुम्हाला पडेल आणि तुम्ही एकही व्हिडिओ मिस करणार नाही. चला तर मंडळींनो, वेळ न घालवता आपण आपल्या आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. ताईंनो, दादांनो, मंडळींनो, श्रावण महिना आणि 29 ऑगस्टची रक्षाबंधन, शनिदेवाची स्वतःची रास असलेल्या कुंभ राशीवर थेट ब्रह्मांडातील महाशक्तीचा प्रभाव पडणार आहे. गेल्या कित्येक महिन्यापासून तुम्ही ज्या मानसिक त्रासातून जात होतात, जे आर्थिक संकट भोगत होतात, त्याचा हिशोब आता चुकता करण्याची वेळ आली आहे. 29 ऑगस्टच्या रात्री मंडळींनो, 29 ऑगस्टच्या रात्री 12 वाजल्यापासून ग्रहांची अशी काय उलटापालट होणार आहे ना, ज्यामुळे तुमच्या नशिबाचे बंद दरवाजे थेट उघडणार आहेत. पण लक्षात ठेवा, नशीब उघडताना मोठा धक्का सुद्धा बसतोय. तो धक्का कोणता? चला तर मग जाणून घ्या ते 18 महाबद्दल मंडळींनो अत्यंत सविस्तरपणे. कुंभ राशीच्या लोकांसाठी 29 ऑगस्ट रक्षाबंधनानंतर धनलाभाचा एक असा दुर्मिळ योग तयार होत आहे ज्याची तुम्ही कल्पनाही केली नसेल. जर तुमचे पैसे अचानक वर्षापासून कुठे अडकले असतील, कोणी कर्ज घेऊन पैसे परत देण्याचा टाळाटाळ करत असेल, तर या 15 दिवसात ते पैसे अचानक तुमच्या हातात येतील. म्हणजे या व्यतिरिक्त शेअर मार्केट, लॉटरी किंवा जुन्या गुंतवणुकीतून अनपेक्षित मोठा नफा मिळेल. पण गुप्त इथं आहे, हा पैसा जितक्या गुप्त मार्गाने येईल ना, तितक्याच वेगाने तो चुकीच्या निर्णयामुळे खर्च होऊ शकतो. त्यामुळे मिळालेल्या पैशाची वाच्यता लगेच कोणाजवळही करू नका. हा बदल तुमच्यासाठी अत्यंत धक्कादायक आणि भावनिकात्मक दृष्ट्या हादरवणारा ठरेल. तुमच्या वर्तुळात एक अशी व्यक्ती आहे ज्याला तुम्ही तुमचा सर्वात जवळचा मित्र किंवा हितचिंतक मानतात, परंतु तीच व्यक्ती पाठीमागे तुमच्याबद्दल चुकीचे अफवा पसरत आहे, बरोबर ना, आणि तुमची कामे बिघडण्याचा प्रयत्न करत आहे. 29 ऑगस्ट नंतर घडणार एका लहान घटनेमुळे या व्यक्तीचा मुखवटा गळून पडेल. हा चेहरा पाहून तुम्हाला धक्का बसेल, पण यामुळे तुमचे भविष्य सुरक्षित होईल. मंडळींनो, जर तुम्ही नोकरीत असाल तर प्रमोशन किंवा पगारवाढीची बातमी अचानक कानावर पडेल. ज्या कामासाठी तुम्ही महिनोमहिने मेहनत करत होतात ना, त्याचं श्रेय आता थेट तुम्हालाच मिळेल. व्यवसायात असलेल्या कुंभ राशीच्या लोकांना नवीन डील मिळून अचानक मोठा क्लायंट जोडला जाईल. तुमचे यश पाहून तुमचे सहकारी आश्चर्यचकित होतील आणि विरोधक जळून खाक होतील. अनेक वर्षापासून चाललेले जमिनीचे तंटे, प्रॉपर्टीचे वाद किंवा कोर्टातील केस या काळात अचानक तुमच्या बाजूने वळतील. समोरची व्यक्ती स्वतः तडजोड करायला तयार होईल. तुमच्या डोक्यावरील न्यायालयात जाण्याचा मोठा ताण किंवा भीती 29 ऑगस्ट रक्षाबंधनानंतर पूर्णपणे निघून जाईल आणि तुम्हाला मोठा देखील दिलासा मिळेल. एक अत्यंत गूढ आणि भीतीदायक अनुभव असणार आहे. 29 ऑगस्ट रक्षाबंधनानंतर काही रात्री तुम्हाला अचानक डचकून जाग येऊ शकते.
किंवा आसपास कोणाची तरी उपस्थिती आहे असा भास होऊ शकतो, परंतु घाबरण्याचं कारण नाही. ही कोणती वाईट शक्ती नसून शनिदेव आणि ब्रह्मांडातली शक्तीमुळे तुमच्या 6वी इंद्रिय जागृत होत आहे. तुम्हाला येणाऱ्या संकटाची पूर्वकल्पना आधीच मिळायला सुरुवात होईल. ज्यांचं विवाह अनेक प्रयत्नानंतरही ठरत नव्हते त्यांच्यासाठी अत्यंत उच्च आणि समृद्धी घराण्यातून सोयरीक येईल. दुसरीकडे विवाहित किंवा रिलेशनशिपमध्ये असलेल्या लोकांच्या नात्यात काही काळ चाललेला दुरावा एका रात्रीत दूर होईल. एक असा अनपेक्षित प्रसंग घडेल ज्यामुळे तुमच्या सर्व गैरसमज दूर होऊन प्रेम कैक पटींनी वाढेल. या काळात तुम्हाला अचानक लांबीच्या प्रवासाला जावं लागेल. हे प्रवास तुमच्या व्यवसायासाठी आणि वैयक्तिक आयुष्यासाठी अत्यंत फायदेशीर ठरतील. पण सावधान, ग्रहांची स्थिती अशी आहे की घाई गडबडीत किंवा रात्रीच्या वेळी प्रवास करताना अपघात होण्याची शक्यता आहे. त्यामुळे वाहन चालवताना अत्यंत वेगावर नियंत्रण ठेवा आणि पूर्ण काळजी घ्या. मंडळींनो, गेल्या अनेक महिन्यापासून किंवा वर्षापासून तुम्हाला त्रास देणारे आजार जसे की पाठीचे दुखणे, डोकेदुखी किंवा अव्यथता या काळात चमत्कार्यरित्या कमी होतील. मंडळींनो, तुम्हाला योग्य वैयक्तिक सल्ला किंवा औषधे मिळेल ज्यामुळे तुमचे शरीर नवीन ऊर्जेने भरून जाईल आणि मानसिक शांतता लाभेल. स्वतःच्या हक्काचे घर, जागा किंवा नवीन गाडी खरेदी करण्याचे तुमचे स्वप्न प्रलंबित असेल तर या श्रावणात ते स्वप्न पूर्ण होण्याचे मार्ग मोकळे होतील. बँक लोन मंजूर होणे किंवा योग्य कमीत कमी जागा मिळणे अशा अनपेक्षित घडामोडी घडतील आणि तुमचे स्वतःच्या घराचे स्वप्न साकारेल. कुंभ राशीच्या जिभेवर या 15 दिवसात एका विशिष्ट काळात सरस्वतीचा वास असेल. तुम्ही नकळत बोललेली गोष्ट किंवा व्यक्त केलेली इच्छा अचानक खरी ठरेल. त्यामुळे या काळात कोणालाही रागाच्या भरात शाप देऊ नका किंवा वाईट बोलू नका. सकर्मक करा आणि स्वतःसाठी चांगल्या गोष्टीची प्रार्थना करा. मंडळींनो, तुमच्या प्रगतीवर जळणारे आणि तुमच्या पाठीमागे कट कारस्थान रचणारे शत्रू या काळात तुमच्या जाळ्यात अडकतील. ते तुम्हाला त्रास देण्यासाठी जे प्रयत्न करतील तेच प्रयत्न त्यांच्यावर उलटतील. शत्रू स्वतःहून तुमच्याशी मैत्रीचा हात पुढे सरकतील. मंडळींनो, म्हणजे पुढे करतील किंवा तुमच्या आयुष्यातून कायमचे लांब निघून जातील. उच्च शिक्षण घेणाऱ्यांना, परदेशी शिक्षणासाठी प्रयत्न करणाऱ्या किंवा स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्यांना, कुंभ राशीच्या विद्यार्थ्यांसाठी हा काळ अत्यंत भाग्यशाली ठरेल. लक्षपूर्वक ऐका मंडळींनो. ताईंनो, दादांनो, अडकलेला विजा, निकाल किंवा स्कॉलरशिप अचानक क्लिअर होईल आणि यश तुमच्या पावलाशी असेल. आत्तापर्यंत तुमच्या हातात पैसा टिकत नव्हता, बरोबर ना? आलेला पैसा कुठून निघून जायचा हे समजत नव्हतं. परंतु 29 ऑगस्ट रक्षाबंधनानंतर ग्रहांची स्थिती तुमच्या पैशाचे व्यवस्थापन सुधारेल. तुम्ही योग्य ठिकाणी गुंतवणूक कराल आणि तुमचे शिल्लक म्हणजेच की तुमचे बँक शिल्लक वेगाने वाढायला सुरुवात होईल. सरकारी कार्यालयात अडकलेले कामे, सही न झाल्यामुळे थांबलेल्या फायली किंवा थांबलेले प्रोजेक्ट अचानक वेगाने पुढे सरकतील. असं वाटेल की मागून कुणीतरी तुमचे काम करून घेण्यासाठी अदृश्य शक्तीचा वापर करत आहे. सर्व अडथळे एका फटक्यात दूर होतील. या काळात तुम्हाला पडणारी स्वप्ने साधी नसतील. मध्यरात्री किंवा पहाटे पडणाऱ्या स्वप्नांवर बारकाईने लक्ष ठेवा. त्या स्वप्नांच्या माध्यमातून शनिदेव तुम्हाला भविष्यात घडणाऱ्या घटनांचे किंवा मिळणाऱ्या धनाचा पूर्वसंकेत देतील. ही स्वप्ने भविष्याची नांदी ठरतील. तुमच्या आयुष्यात एका अशा अनोळखी किंवा प्रभावशाली व्यक्तीचा प्रवेश होईल जी व्यक्ती तुमच्या कलेला किंवा व्यवसायाला एका नवीन शिखरावर घेऊन जाईल. या व्यक्तीचा सल्ला आणि साथ तुमच्या संपूर्ण आयुष्य म्हणजे नशीब पालटून टाकण्यासाठी कारणीभूत ठरेल. जे लोक तुमच्या आयुष्यात फक्त नकारात्मकता पसरत होती आणि तुमची मानसिक शांतता हिरावून घेत होती अशा लोकांशी तुमचे नाते कायमचे तुटेल. सुरुवातीला हे नाते तुटल्याचं थोडं दुःख होईल, परंतु भविष्यात तुमच्या प्रगतीसाठी हा अंत अत्यंत आवश्यक आणि फायदेशीर सिद्ध होईल. तुमचे विचार, तुमचे काम आणि तुमचे शब्द लोकांना आकर्षित करतील. सामाजिक कार्यात किंवा तुमच्या क्षेत्रात तुम्हाला मोठी प्रतिष्ठा मिळेल. लोक तुमचा सल्ला घेण्यासाठी रांगा लावतील. तुमचं नाव आणि पहा मंडळींनो, तुमचं नाव लवय या काळात प्रचंड वेगाने वाढेल. मंडळींनो, कान देऊ नये का? उशिरा एकटे फिरणे टाळा. आता हे का बोलते मी? कारण की तुम्हाला ज्या गोष्टी मी सांगत आहे ना, तर या गोष्टी तुम्हाला करायच्या नाहीत, म्हणजे चुकूनही तुम्हाला करायच्या नाहीत. शनिवारी व 29 ऑगस्ट रक्षाबंधनाच्या रात्री स्मशानभूमी किंवा अंधाऱ्या जागी जाणे टाळा. सूर्यदेवाला जल अर्पण करा. रोज सकाळी तांब्याच्या तांब्यातून सूर्यदेवाला जल अर्पण करा. मंडळींनो, नवीन प्लॅन किंवा अचानक मिळालेल्या पैशाची चर्चा मित्र नातेवाईकांमध्ये चुकूनही करू नका. का? नजर लागू शकते.
29 ऑगस्टला रक्षाबंधनाला बहिणीला तिची आवडती भेटवस्तू द्या. मंडळीनं मनापासून आशीर्वाद घ्या तिचा. या 15 दिवसात अतिप्रमाणात काळे कपडे घालणे टाळा. लाल, पिवळा किंवा पांढरा रंग वापरा. कापूर व लवंग संध्याकाळी घरात कापूर आणि 2 लवंगा एकत्र जाळा. घरातील नकारात्मक ऊर्जा नष्ट होईल. मुख्यत्व शनिवारी संध्याकाळी घरात भांडणं करू नका. शनी स्तोत्र, हनुमान चालीसा, रोज रात्री हनुमान चालीसाचं किंवा शनी स्तोत्राचं पठण करा. आता वेळ आली आहे त्या महाउपायाची, जो उपाय केल्यावर घरातील कोणती नकारात्मक शक्ती किंवा वाईट वेळ तुमची काही बिघडू शकणार नाही. हा उपाय अत्यंत सोपा पण प्रचंड शक्तिशाली आहे. पण त्या अगोदर जर तुम्ही आपल्या चॅनलला अजून पण सबस्क्राईब केलं नसेल ना मंडळी, तर लगेच सबस्क्राईब करा आणि कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ, गुरुदेव दत्त किंवा अशक्य ही शक्य करतील स्वामी अशी कमेंट प्रत्येकाने करा. मंडळींनो, कमेंट केली, सबस्क्राईब पण करा आणि बेल आयकॉनला सुद्धा प्रेस करा. तर पहा, 29 ऑगस्ट रक्षाबंधन संपल्यानंतर येणाऱ्या पहिल्या शनिवारी संध्याकाळी सूर्यास्तानंतर मारुती हनुमान मंदिरात जा किंवा एका तांब्याच्या तांब्यात थोडं शुद्ध पाणी, 2 लवंग आणि थोडेसे काळे तीळ टाका. हे पिंपळाच्या झाडाच्या मुळाशी अर्पण करा आणि तिथे ओम शनिचराय नमः, ओम शनिचराय नमः या मंत्राचा 108 वेळा शांतपणे जप करा. यानंतर मोहरीच्या तेलाचा दिवा पिंपळाखाली लावा आणि मागे वळून न पाहता सरळ घरी या. हा उपाय करता तुमच्यावरील सर्व संकटे, काळी नजर आणि वाईट योग नष्ट होतील आणि सुवर्ण योगाचा पूर्ण फायदा फक्त आणि फक्त कुंभ राशीलाच मिळेल. जर तुम्हाला तुमच्या आयुष्यात मोठा बदल हवा असेल तर कमेंटमध्ये जय शनिदेव किंवा जय हनुमान लिहायला अजिबात विसरू नका. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि तुमच्या कुंभ राशीच्या मित्रांना आणि नातेवाईकांना तोही शेअर करा. धन्यवाद. तुमचा काळ शुभ जाओ. तर मंडळींनो, भेटू अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्व मंडळींना